राजू बोल. सर तुम्ही पोलीस महासंचालकांची भेट घेतलेली आहे, काय नेमकं आश्वासन दिलंय, काय जो आक्रोश विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे आणि त्यानिमित्तानं लोकशाही वाचवण्याकरता, तरुणाईचे प्रश्न सुटण्याकरता आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा आदी इत्यादी मागण्यांच्या अनुषंगानं आज देश पेटून उठलेला आहे आणि तरुणाई रस्त्यावर आहे. आणि असं असताना पोलिसांचं वागणं हे सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ नसून खलसंरक्षणार्थ आणि सदरक्षणार्थ अशा उलट्या स्वरूपामध्ये पोलीस वागत आहेत. गुंडागर्दी हा जो शब्द होता आता पोलीस गर्दी झालेली आहे आणि पोलीस जे आहेत हे बेछूट स्वरूपाचा लाठी हल्ला आणि अत्यंत चुकीच्या गोष्टी करत आहेत. जे अल्पवयीन आहे 18 वर्षाच्या कमी त्यांना पकडलं जातं, त्यांना कोठडीमध्ये डांबल्या जात आहे. पोलीस कोठडीत घेऊन गेल्यानंतर FIR दिल्या जात नाही आणि एक नाही दोन नाही तर बळाचा वापर करून जो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तो चिरडून टाकण्याचा जो प्रयत्न केला जात आहे हा आम्ही अजिबात खपून घेणार नाही. अशा प्रकारची काँग्रेस पक्षाची असणारी जी भूमिका आहे ही भूमिका त्यांना अवगत केली. त्यासोबतच ड्रग्जचं जे रॅकेट आहे ते पोलिसांकरवीच चालतं आहे हे आजच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलं आहे आणि पोलिसच ड्रग्जचा व्यापार कुठेतरी करत असावेत अशी शंका निर्माण झालेल्या व्हिडिओच्या अनुषंगानं देखील तात्काळ आपण त्या कर्मचाऱ्याला निलंबित करावी आणि पोलीस कसे वागतात आहे सांगण्याकरता आता दुसऱ्या कशाची गरज नाही. हाताच्या कंगणाला आरसा कसाला अशा प्रकारे पोलिसांचे एक नाही दोन नाही तर ढीगभर जे पुरावे आहेत हे आलेले आहेत. आपण काय कारवाई करणार हा देखील प्रश्न या निमित्ताने विचारला. जो व्हिडिओ 50-50 ग्रॅमच्या पुढ्या टाकण्याच्या अनुषंगानं जो दाखवलेला आहे त्या कर्मचाऱ्याची चौकशी ही सुरू झालेली आहे आणि तात्काळ त्याच्यावर कारवाई करणार असल्याचं देखील या बैठकीच्या अनुषंगानं आम्हाला शासनाच्या, प्रशासनाच्या आणि पोलीस विभागाच्या वतीनं हे सांगण्यात आलेलं आहे. पोलीस जे आहेत यांनी स्वतंत्रपणे कारभार करावा. सरकारचे हस्तक या नात्यानं त्यांच्याकडे जे बघितलं जात आहे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत चुकीचं आहे आणि जे चाललं आहे ते ताबडतोबीने थांबवा. अन्यथा महाराष्ट्राचं आपण पोलीस राज्य करत आहात, पोलीस स्टेट करत आहात हे देखील या बैठकीत आम्ही त्यांना सांगितलं. घटना आणि घटनेचे सगळे जे डिटेल्स आहेत हे डिटेल्स देखील त्यांच्यापुढे आम्ही मांडले. इतप्पर ज्या काही गोष्टी त्यांच्या अखत्यारीत आहे त्या अनुषंगानं त्यांनी तातडीनं उद्या या संदर्भात महाराष्ट्रातल्या सर्व पोलीस विभागाच्या अधीक्षकांना आणि संबंधितांना त्या ठिकाणी सूचना देण्याच्या अनुषंगानं मीटिंग देखील बोलवल्याचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं. आणि मुंबई अखत्यारीतले जे प्रश्न आहेत ते मुंबईच्या अधिकाऱ्यांना CPना जाऊन आपण त्यांना सांगा अशा प्रकारची आम्हाला त्यांनी विनंती केली. मुंबईच्या अधिकाऱ्यांना देखील त्यांनी तशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत. एकंदरीत सर्व जे चाललं आहे हे लोकशाही गुंडाळून टाकत असताना हुकुमशाही आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि गृह विभागाचा जो कारभार आहे हा पांडू हवालदार चालवत आहे हे पुन्हा एकदा या निमित्ताने सिद्ध झालं आहे. 26 तारखेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे आंदोलन आहे तर काँग्रेसच्या आंदोलनात विस्तार आहे. या संदर्भात जिथे जिथे जे आंदोलनं आहेत त्या आंदोलनांचं स्वागत आहे. त्यांना आमचा अर्थात पाठिंबाही राहणार आहे. राहिला विषय महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आम्ही उद्या त्या संदर्भामध्ये आमची संवाद आणि चर्चा होणार आहे आणि त्या बैठकीतून महाविकास आघाडी अर्थात इंडिया अलायन्स म्हणून आम्ही आमची भूमिका जी आहे ही आमच्या अलायन्स पार्टनरशी चर्चा करून ठरवू. घटना होण्याच्या आधीपासून काँग्रेस सातत्यानं जिल्हास्तर असेल राज्यात असेल आंदोलनात्मक भूमिका स्वीकारली आहे. काँग्रेसही आंदोलनं करत आहे. इतर जे आंदोलन होतात आहेत त्यामध्ये आमचा सहभाग राहील. मोदी आणि शरद पवारांची भेटीनंतर राज ठाकरे म्हटले ते जंतर मंतर आहे म्हणजे काय म्हणायचं या एकंदरीत अनेक विषय आहेत. मात्र सर्व जो फोकस आहे हा लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं हुकुमशाही हाणून पाडण्याच्या दृष्टिकोनातून आणि तरुणांना न्याय मिळालाच पाहिजे या संदर्भामध्ये आपण सर्वांनी एकमत करून त्या एका विषयावरच बोललं पाहिजे असं काँग्रेसला वाटतं. पत्र लिहिलंय कुंभकर्ण झोपेतून जागा झाला अशा प्रकारच्या 2 घटना आज बघायला मिळाल्या. एक तर 30 दिवसानंतर नरेंद्र मोदींनी अत्यंत खोटारड का असेना मात्र काहीतरी विधान केलं आणि दुसरीकडे गाढ झोपी गेलेले अण्णा हजारे आज हे आंदोलनाला बसतात आहे. यांना आता पुन्हा झोपेत जाऊ नका आणि झोपेचं सोंग घेऊ नका ही आमची त्यांच्याकडून असणारी अपेक्षा राहील. भारत बंदचा कॉल होतो का, महाराष्ट्र बंद आपल्याला करायचा का, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत हे आमच्या पुढ्यात आहे. राष्ट्रीय स्तरावरून इंडिया अलायन्स आणि काँग्रेस पक्ष
आणि आमच्यात महाराष्ट्रामध्ये एक संघटना ठेवण्याचा याच्या पुढच्या काळात आमचा प्रयत्न राहील. आपण बघताय गेल्या 4 दिवसांपासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही सातत्याने मुंबईपासून तर प्रत्येक गल्ली गल्लीपर्यंत आंदोलनं करत आहे. पुढे देखील ती करत राहणार आहे. मात्र महाविकास आघाडी म्हणून बैठक झाल्यानंतर पुढची रूपरेषा ठरवणं आणि ती जाहीर करणं हे उचित राहील. नाही, आमचे कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी समन्वयाच्या माध्यमातून जे माहिती आहे त्या ठिकाणी गेलेले आहेत. महाराष्ट्रभरात आमचे जिल्हाध्यक्ष आंदोलनामध्ये सहभागी आहे. आम्ही देखील आत्ता आंदोलन कुठे सुरू आहे या संदर्भात आढावा घेतला आणि आंदोलन ज्या ठिकाणी सुरू असेल त्या ठिकाणी आम्ही देखील जाण्याच्या प्रयत्नात आहोत. काल दिल्लीमध्ये नाही, याची मला माहिती नाही सध्या. साहेब, काल शरद पवारांनी मोदींची भेट घेणं अचूक टायमिंग का वेगळ्या पद्धतीने साधलं गेलं? इंडिया अलायन्स त्याच्यामुळे प्रतिमा मलिक होत नाही. नो कॉमेंट्स हे त्याच्यातलं सगळ्यात चांगलं उत्तर आहे. सदाभाऊ खोत विद्यार्थ्यांना दहशतवादी आणि खोट सदाभाऊ खोट, आम्ही त्याचं काय फारसं कॉग्निझन घेत सदाभाऊ खोत हे देवेंद्र फडणवीसांच्या आता कडेवर जाऊन बसले आहेत आणि आमदारकीसाठी. जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाषा आहे ती ते बोलायला लागले आहेत. मला त्यांच्या विधानावर क्यू व्यक्त करावीशी वाटते आणि गेटवेल सुन सदाभाऊ ही साथ देखील घालावीशी वाटते. कर्जमाफीची पहिली यादी म्हणजे खोदा पहाड निकला खटमल अशा प्रकारची कर्जमाफी आहे. 566 फक्त शेतकऱ्यांना बर्थडे गिफ्ट जर दिला जात असेल तर आता काय बोलावं हे समजत नाही. आता शेतकऱ्यांनी रिटर्न बिट काय देणार याचा निर्णय घेणे आता तेवढं बाकी आहे. सर, एक बार हिंदी में बता दीजिए, आज विद्यार्थियों को जिस तरीके से बरसाई है, आंदोलन किए जा रहे हैं, उनको लेकर आज आप डीजी ऑफिस में गए, मुलाकात की, क्या कुछ जानकारी? हमारे देश में तानाशाही जो है वो लाने की कगार में हमारा देश खड़ा है. पुलिसिंग जो है वो सज्जन लोगों के संरक्षण के लिए नहीं बल्कि सज्जनों को यहाँ से खदेड़ने के लिए बैठी हुई है. अब इसकी कड़ी शब्दों में हम निंदा करते हुए पुलिसिंग स्टेट महाराष्ट्र को न बनाए, तमाम जो होने वाली जो घटना है उनके जानकारी में हमने पहुंचाने की हमने कोशिश की और उसकी कोशिश करते समय हमने उनसे एश्योरेंस लिया कि आने वाले समय में लॉ एंड ऑर्डर को देखते हुए जो शांततापूर्ण प्रदर्शन है उन पर कोई कार्रवाई नहीं होगी. एक वीडियो भी वायरल हो रहा है जहाँ पर पुलिसकर्मी है वो युवाओं को ये वीडियो के माध्यम से पुलिसकर्मी ही जो है ये महाराष्ट्र में पांडु हवालदार हमारे जो होम मिनिस्टर है उनके नेतृत्व में ये पुलिस ही जो है वो कहीं ना कहीं ये रैकेट चला रही है. ये ड्रग्स का रैकेट पुलिस चला रही है अपने आप में साबित हुआ और जब उनके पास ड्रग्स है तभी उन्होंने जाके उनको धमकाया है. तो पुलिस जो है ये पुलिस ही का काम न करते हुए बहुत सारे रैकेट में भी लिप्त है. ये वीडियो से आज साबित हो चुका है. प्रधानमंत्री ने अगर पुलिस खुद ही इम्प्लीमेंट करने लग जाए इस तरीके से, अगर युवाओं को कहे कि हम ड्रग्स डाल दें, कितना संगीन मामला है? बहुत ही संगीन मामला है और संगीन ही नहीं तो हमारे देश का गणतंत्र खत्म करते हुए मोदी जी और देवेंद्र फडणवीस तानाशाही ला रहे हैं, उसका वो सबूत है. क्या आपने डीजीपी को ये सारी बातें बताई, सारे प्रूफ दिए? जी हाँ, उनका कहना था मगर उन्होंने एक प्रशासन का एडमिनिस्ट्रेशन का तरीका होता है कि जांच करने का वगैरह, हमने उनको आग्रह किया कि ये जांच का नहीं, ये तो क्लियर है, ये इस मामले में जांच की कोई आवश्यकता नहीं. तब उन्होंने इस पर कार्रवाई की, हमें हामी भरी है. ऐसे अधिकारी सस्पेंड होने चाहिए आपके? सस्पेंड नहीं, इनको जेल के सलाखों के पीछे चलना चाहिए. ये ब्लैकमेलिंग है. ये केवल सस्पेंड करके नहीं तो सेवा खत्म करने से भी नहीं, इन पर तात्काल स्वरूप में एफआईआर दर्ज होकर सलाखों के पीछे डालना चाहिए. लगभग 25 दिन हो गए, प्रधानमंत्री ने आखिरकार ट्वीट कहा है, उन्होंने कहा है कि जो भी आज हाँ दो कुंभकर्ण जो है नींद में से जगे. एक हमारे देश के पंतप्रधान और दूसरे अन्ना हजारे, और दोनों ने भी कुछ बातें कही है. बहरहाल नरेंद्र मोदी जी ने जो बात कही है तो जो बार बार लगातार जो कहते हैं वो झूठ साबित होता है. नोटबंदी के बाद 50 दिन मांगे थे और फिर जहाँ कहोगे वहाँ फांसी देने का उन्होंने जो वादा किया था, उसके पश्चात हमारे देश की अर्थनीति जो बिगड़ी है उसको ध्यान में लेते हुए आज उन्होंने कहा है तो बिल्कुल उसके विपरीत और उल्टा करेंगे. विद्यार्थियों के समर्थन में उद्धव ठाकरे, राज ठाकरे मैदान में उतरे हैं, उन्होंने 26 तारीख को आंदोलन की हाथ की है. कांग्रेस की क्या कुछ भूमिका रहेगी? कांग्रेस भूमिका में है. कांग्रेस लगातार बार बार आंदोलन कर रहा है और हर जगह महाराष्ट्र में और पूरे देश भर में आंदोलन छिड़ा हुआ है. रही बात महाराष्ट्र की तो महाविकास आघाड़ी के सभी साथियों के साथ बात करके हम हमारी अगली रणनीति एज ए इंडिया अलायंस महाविकास आघाड़ी करके तय करेंगे. इसके अलावा खासकर राज ठाकरे कहते हैं जिस तरीके से कई विद्यार्थियों के साथ बाबा मारपीट हो रही है, पाकिस्तानियों को भी लाकर खड़ा कर दिया. देखो ये जो चीज़ है ये भारतीय जनता पार्टी का हथकंडा है. हर चीज़ को हिंदू मुस्लिम, हर चीज़ को भारत पाकिस्तान,
करना ये उनकी फितरत है, आदत है, और इस मामले में भी वो तमाम कोशिश कर रहे हैं कि इस इशू में भी ये ऐसे चीजें लाकर देश का कहीं ना कहीं समाज को बांटे। वंचित बहुजन आघाड़ी का आंदोलन जो आज कहीं से भी मुंबई में खासकर चल रही है, नहीं, उसकी जानकारी, उनकी जानकारी ने हमारा सपोर्ट है और हम उसकी जानकारी लेंगे। सर वंचित आघाडीचा संपाचं जे आहे ते केलेलं आहे, तुमचा पाठिंबा आहे, कुठे कुठे काय काय प्रश्न? आमचा अर्थात निश्चित काल सांगितल्यानुसार पाठिंबा आहे। आमच्या सर्व कार्यकर्त्यांना तशा प्रकारच्या सूचनाही आम्ही त्यांच्यात सहभागी होण्याच्या दिल्या आहेत आणि आम्ही देखील त्याची माहिती घेतो आहोत आणि जर शक्य असेल तर आम्ही देखील आंदोलनामध्ये सहभागी होऊ। दिल्लीत जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये शरद पवार जाऊन आले, उद्धव ठाकरे जाऊन आले, काँग्रेसचे नेते मात्र पाहायला मिळते, त्यामुळे पाठिंबा नाही, मुद्दा काही पदाधिकारी ते जाऊन पाठिंबा दर्शवतात, त्यामुळे द्विधा मनस्थिती आहे का? हा विषयच नाही। हा जो मुद्दा आहे हा विद्यार्थ्यांचा आहे आणि हा मुद्दा राहुल गांधींनी फार आधी सुरू केला होता आणि राहुल गांधी आणि काँग्रेसने हा छात्रवृत्ती घेऊनच्या माध्यमातून मुद्दा पुढे घेऊन जात असताना, राजीनाम्याची मागणी करत असताना, इतर काही संस्था संघटना यांनी देखील तोच सूर आवळत असताना त्यांनी देखील आंदोलनं केलं। त्यामुळे आंदोलनाची दिशा एकच आहे, कोण करतंय, काय करतंय, कसं करतंय, कुठे करतंय हे महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं आहे की धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाही। या आंदोलनामध्ये एक महाविकास आघाडीला जो आंदोलन चल रहा है बच्चों को लेकर और क्या एक साथ है या नहीं, अलग अलग है? देखो पूरा देश एक साथ आ रहा है, आप क्या पार्टी की बात कर रहे हो। थैंक यू। साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।